आता क्लब म्हटला की गेस्ट म्हणजे पाहुणा आलाच. आपल्या क्रिकेट क्लबमध्ये सुद्धा पाहुणे येणार आहेत. काही जुने क्रिकेटपटू असतील, पत्रकार असतील, नवा उगवता तारा असेल किंवा जुने स्टार क्रिकेटपटू सुद्धा असतील. आणि आजच्या क्रिकेट क्लबच्या ओपनिंगला असाच एक जुना स्टार क्रिकेटपटू आपल्याकडे आलाय. आता नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत पत्रकार द्वारकानाथ संजगिरी आणि स्ट्रायकिंग एंडला आहेत कर्नल दिलीप वेंगसरकर. दिलीप वेंगसरकरांनी दिलेला हा क्रिकेट क्लबसाठीचा खास एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यू तुमच्यासाठी. Small now to Vengsarkar. Well, that's a big hit, as straight as you can get it for 6. दिलीप बळवंत वेंगसरकर. लोक त्याला कर्नल म्हणतात कारण एकदा इराणी ट्रॉफीमध्ये त्यांनी कर्नल सिक्या नायडूंसारखी झंझावती फलंदाजी केली होती. पण खरं सांगू का, त्याचा खरा किताब एकच, लॉर्ड्सचा लॉर्ड. लॉर्ड्सवर त्यांनी लागोपाठ 3 शतकं ठोकली आहेत, लागोपाठ 3 शतकं. श्वास रोखून धरा, कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलाय माहितीये तुम्हाला? सर जॅक हॉब्स, सर लेन हटन, डेनिस कॉम्प्टन आणि जेफ बॉयकॉट. आणि त्यांच्याबरोबर आपला दिलीप वेंगसरकर. दिलीप, तुला मी लॉर्ड्सचा लॉर्ड म्हणतो कारण लॉर्ड्सला तू 1 नाही 2 नाही 3 शतकं केलेली आहेस. आणि 3 शतकं ठोकणारं तू एकमेव नॉन इंग्लिश बॅट्समॅन आहेस. बाकी जे सगळे आहेत ते सगळे इंग्लंडचे आहेत. आणखीन एक गंमत अशी आहे की लॉर्ड्सवर कधी गावस्करला कसोटीत शतक मिळालं नाही, कधी तेंडुलकरला मिळालं नाही, राहुल द्रविडला मिळालं नाही. तिन्ही महान फलंदाज आहेत आणि लॉर्ड्सवर तुझ्याकडे 3 शतक आहेत. काय वाटतं? की जेव्हा मला मी फर्स्ट टाइम खेळलो लॉर्ड्सला, तर फर्स्ट इनिंगला आय गॉट अ डक. हां, कळलं काय? आधी इयन बोथमला मी आऊट झालो आणि नंतर मी सेकंड इनिंगला जेव्हा बॅटिंग जात असतो तेव्हा मला वाटलं की बाबा ॲटलीस्ट 1 रन तरी करायला पाहिजे लॉर्ड्सला. कारण जर 1 रन जरी केली नाही, सपोज इफ आय गेट अ पेअर, तर मग सांगणार काय घरी जाऊन की बाबा की आय गॉट अ पेअर ॲट लॉर्ड्स? नाही. तर त्याच्यानंतर 100 झाले आणि ती मॅच वाचवली आम्ही. नंतर 82ला पण 100 झाले आणि 86ला आम्ही मॅच जिंकलो. आणि लॉर्ड्सला डेट वॉज द फर्स्ट टाइम इंडिया वन टेस्ट मॅच. पण याच्या कोटलावरती मी 400 केले टेस्ट मॅचमध्ये. त्याच्याबद्दल कोण बोलत नाही. माझं अजून मला त्याची याची खंत आहे तसं बघितलं तर. कारण लॉर्ड्सचा 300 केले. लॉर्ड्स आणि हेडक्वार्टर्स आहे, ठीक आहे, ऑफकोर्स आय थिंक इट्स अ ग्रेट प्लेस टू प्ले क्रिकेट. पण कोटलावरती पण मी 4 टेस्ट 100 केले आणि त्याच्यामधले तीन अगेन्स्ट वेस्ट इंडिज, द बेस्ट टीम इन द वर्ल्ड, आणि एक अगेन्स्ट पाकिस्तान. पाकिस्तान पण चांगली टीम होती. बरोबर. तुझ्या 3 शतकानंतर तू पुन्हा 1990 साली लॉर्ड्सला गेलास आणि त्यावेळेला सेकंड इनिंगला मला आठवते की तू साधारण 51 धावा केल्यास. कुठेतरी तुझ्या मनात आलं असेल ना त्यावेळेला की 4थं शतक ठोकावं किंवा आपण ठोकण्याच्या त्या रेंजमध्ये आहोत. कारण तू जर 4थं शतक ठोकलं असतंस ना तर तो खरा जागतिक रेकॉर्ड झाला असता, कारण तू एकमेव खेळाडू ठरला असतास. त्या मॅचच्या आधी खूप प्रेशर होतं कारण सगळ्यांना म्हणत होते नाही तू इकडे 400 कर, 400 कोणच करू शकणार नाही वगैरे. तर त्या इनिंगच्या वेळेस मला खूप प्रेशर होतं. मला आणि तिकडे 100 करायचेच होते. आणि 50 केल्यानंतर मी एका ऑर्डिनरी बॉल आउट झालो. त्याचं भयंकर दुःख होतं, अजूनही मला दुःख होतं. त्याच्यानंतर सेकंड इनिंगला आय स्कोर 35 आणि आम्ही ती टेस्ट मॅच हरलो. पहिली टेस्ट मॅच तेव्हाची गोचने 300 केले. आता किरण मोरेने कॅच सोडला होता वगैरे. पण त्याचं दुःख होतं नक्की. दिलीप, तुझ्या लॉर्ड्सच्या सगळ्या इनिंग एका बाजूला आणि ती लीड्सची एक खेळी एका बाजूला. म्हणजे मला अजून ती विकेट आठवते. त्या विकेटवर बॉलचं काहीही होत होतं. सुनील गावस्करचा मला त्या मॅचचा एक किस्सा आठवतोय की पहिल्या 2 दिवसात सुनील गावस्करनी त्याच्या दोन्ही इनिंगची बॅटिंग संपवली होती. हे मला त्यांनीच स्वतः सांगितलं, माझ्या लक्षात आलं. आणि तरी त्या विकेटवर तू कॉन्क्रीटवर बॅटिंग केल्यासारखी बॅटिंग केली. पण ह्याच्या आधी तुला एक सांगतो स्टोरी, एक सांगतो की इंग्लंड टूरच्या आधी आता मी शारजाला गेलो होतो. आणि शारजाला याची मला पहिल्या 2 मॅचमध्ये ड्रॉप केला आणि त्याच्यामध्ये राजसिंगने एक स्टेटमेंट दिली होती, मी ही डिड नॉट फिट इन टू अ स्कीम ऑफ थिंग्स. आणि मी एवढा अपसेट होतो. नंतर शेवटची मॅच मला खेळवली, इंडिया पाकिस्तानची मॅच. सुनील आणि माझी पार्टनरशिप झाली आणि आम्ही 200ला 1 विकेट होतो अगेन्स्ट पाकिस्तान आणि 10 ओव्हरमध्ये आमच्या आधी 8 विकेट पडल्या आणि आम्ही ती मॅच हरलो. जावेदमध्ये लास्ट बॉलर 6 मारली ती. आणि तेव्हा मला जेव्हा ड्रॉप केला तेव्हा मला खूप फील झालं, कळलं काय, की मला ड्रॉप करून कोणाकोणा तुम्ही खेळला, यशपाल शर्मा वगैरे वॉट इट्स ओके, फेअर इनफ. आणि त्याच्यानंतर मी डिटर्मिन झालो होतो
की ह्याच्यामध्ये मी दाखवतो या लोकांना की याची मुंबईचा प्लेयर आणि एक मराठी माणूस काय करू शकतो. आणि म्हणून मी ते खुन्नसमध्ये खेळलो ती अख्खी इंग्लंड टूर. ते 100 मंगळवारी झाले, आठवतंय तुला? मंगळवारी दोन्ही 100 मॅच झाले. 100 झाले, yes. आणि मी सिद्धिविनायकाला नेहमी मंगळवारी जातो, अनेक वर्ष शाळेपासून जातो, अजूनही जातो. आणि दोन्ही 100 मॅच तेव्हाच झाले. आणि त्याच्यानंतर आपण एकदा हॉटेलमध्ये बसलो होतो आणि एका इंग्लिश पत्रकाराने तुला विचारलं की तुला आमचे इंग्लिश प्लेयर्स पण प्रे करत होते की तुझी विकेट मिळावी, पण विकेट मिळाली नाही. तेव्हा तू त्यांना असं म्हटलं होतंस की गॉड मस्ट बी इंडियन. मला तो प्रश्न आणि तुझं उत्तर अजून आठवतंय. त्यामुळे आणि तो जो खुन्नस केल्यानंतर मला अजून राजसिंग आठवतंय. राजसिंगनी मला सांगितलं होतं की दिलीप वेंगसरकर इज अ बब्बर शेर. शेर बी नाही, बब्बर शेर. कारण हेडिंगलीला मी 100 कडून आतमध्ये जेव्हा आलो तेव्हा ते खाली आले होते. अच्छा. हा, ते खाली होते मला रिसिव्ह करायला. आणि इट वॉज गुड फिलिंग ऑफकोर्स. दिलीप, तुझ्या काही चुकलेल्या शंभर मी पाहिलेल्या आहेत. मला एक असा कोइन्सिडन्स वाटतो, तो म्हणजे श्रीलंकेमध्ये 1985च्या टूरवर तू 98ला नॉट आउट राहिलास, तुझ्या समोर मनिंदर होता, बरोबर? आणि 86ला तोच मनिंदर सिंग तू ज्यावेळेस 100 करायला आलास त्यावेळेस तुझ्या समोर होता आणि तो लास्ट मन होता, म्हणजे तुमची लास्ट पेअर होती. ठोका चुकला का रे समोर मनिंदरला बघून? का सांगितलं नाही, आम्ही टेस्ट मॅच जेव्हा खेळलो तर तेव्हा 98 वरती मी माझे होतो. आणि मनिंदरला मी म्हटलं की फक्त उभा राहा, आणि तो 1 तास उभा राहिला माझ्या बरोबर. आणि आम्ही टेस्ट मॅच जी वाचवली कोलंबोला, हो बरोबर, तो 1 तास उभा राहिला. आणि 98 झाल्यानंतर त्याने फुलटॉस आडवा मारला आणि तो बोल्ड झाला. त्याच्या लॉर्ड्सला मी 85 बॅटिंग होतो आणि ज्यावेळेला मनिंदर आला, तेव्हा मनिंदर आला. मनिंदरच्या मी अक्षरशः पाया पडलो की तू आता आडवा मारू नकोस, आडवा मारला तर मी तुला आडवा मारीन म्हटलं. आणि तो बिचारा सरळ सरळ खेळ खेळत होता आणि माझे 100 झाले माझे. त्याच्या लीड्सला परत तो आला आणि लीड्सला मी 99 बॅटिंग करत होतो. अच्छा. आणि मनिंदर आला. मनिंदरला 5 बॉल खेळायचे होते प्रिंगलचे. म्हटलं मनी, तो अगर आड़ा मारेगा तो वापस घर नहीं जाएगा, तो सिर्फ वहां पे जाना और प्लेट पे रखना, बस बाकी कुछ नाही. त्याने 5 बॉल खेळले. मी नेक्स्ट बॉलला आता 1 रन काढले, 100 केले आणि त्याने आडवा मारला आणि तो आउट झाला. आणि 100ला आमची संपली मॅच तेव्हाच आणि जिंकलो मॅच. Small now to Vengsarker. Well, that's a big hit, as straight as you can get it for 6. दिलीप, ज्या वेळेला तू सुरुवात केलीस त्यावेळेला इराणी ट्रॉफीमध्ये तू एक झंझावती शतक ठोकला होतास. बेदी, प्रसन्ना, चंद्रा सगळ्यांना धुवून काढलंस. सगळेजण तुला तुझी तुलना CK नायडूंबरोबर करायला लागले, कर्नल नायडू, त्यामुळे तुला लोक कर्नलही म्हणायला लागले. पण त्यानंतर तुझा गेम किंचित बदलला आणि तुझ्या खेळामध्ये एक बॅलन्स आला, डिफेन्स आणि आक्रमण याचा. हा तू जाणून बुजून बदललास का मूलभूत तुझा खेळ तसाच होता? नाही, कसं आहे माहिती आहे की नाही, मी जेव्हा टीममध्ये आलो तर तेव्हा सिक्सेस वगैरे मला ठीक आहे. पण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तेव्हा स्पिनर्स कोणच नव्हते. तू बघितलं, आय थिंक ऑस्ट्रेलियामध्ये, वेस्ट इंडिज म्हणा, पाकिस्तान म्हणा, इंग्लंड म्हणा, सगळीकडे फास्ट बॉलर्स होते. सगळीकडे चांगले फास्ट बॉलर्स होते. आय थिंक 80 साल जे होतं दॅट वॉज द बेस्ट ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट. कारण सगळीकडे फास्ट बॉलर चांगले होते. म्हणजे तसा अटॅक जगामध्ये अजूनपर्यंत तरी मी बघितलेलं नाहीये. तर तेव्हा त्यांना कुठे स्टेप आणून म्हणा तुम्ही, मग तेव्हा बॉल एवढा जोरात जायचा वगैरे, सगळे फास्ट बॉलर्स होते. दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट. पण तरी तुझं स्पिनर्सच्या अगेन्स्ट टेक्निक खूप चांगलं होतं. म्हणजे तुझ्या बऱ्याच चांगल्या इनिंग्स स्पिनर्सच्या अगेन्स्ट आहेत. ऍक्च्युली टाइमशीटवर मी खूप खेळायचो आणि आमच्या बॉलर्स पण चांगले तेव्हा असायचे टाइमशीटला आणि स्पिनर्स चांगले होते. आणि तू बघितलं आधी इस्लाम जिमखाना, हिंदू जिमखाना वगैरे, म्हणजे बॉल कसा टर्न व्हायचा वगैरे. आणि तिकडे आधी मी इम्प्रूव्ह केलं. दिलीप, तुझा स्टान्स सगळ्यात चांगला होता. तुझ्या लॉर्ड्सला तुझ्या स्टान्स बद्दल फोटो आहे, कौतुक होतं. तुझा हा नॅचरली आला स्टान्स का कोणीतरी जशी बॅट धरलीस त्यावेळेला तुझा नॅचरली ग्रेट स्टान्स घेतलास तोच? मग तुमचा स्टान्स जसा असतो आधीपासून तसाच स्टान्स तुमचा असतो आणि तसा स्टान्स तुम्ही ठेवावा. कोणाला बघून आपली कॅप अशी केली किंवा तशी केली, कॉलरवरती केली, अर्धी कॉलरवर केली किंवा सर्वोत्कृष्ट स्टान्स आहे हे तुला कधी कळलं? लॉर्ड्सला बघितलं. लॉर्ड्सवर अजून तुझ्या स्टान्सचं भयंकर अजून कौतुक आहे. MCC आणि वासू परांजपे तर दिलीपचा स्टान्स म्हणजे दिलीपचा स्टान्स असं एक. वासू खूप मेहनत घेतली माझ्याबरोबर. तुला असं वाटतं का तुला कॅप्टनशिप थोडीशी उशिरा मिळाली? त्या काळात तुला आधी कदाचित मिळू शकली असती? ऑफकोर्स मला त्याची खूप खंत आहे की मला कॅप्टनशिप उशिरा मिळाली. कारण त्याच्या माझी खूप कारणं पण होती. याची कारणं मी सांगू शकत नाही म्हणजे आता तसं बघितलं तर. परंतु
खूप कारणं होती, तुला माहिती असेल, कारण तू जे पत्रकार आहेस तर तुला माहिती असेल कारणं. पण तरी ॲक्च्युली माझ्या जोरावरती मी कॅप्टनशिप मिळवली. हो, शेवटी तो कॅप्टन झालाच. शेवटी झालाच कॅप्टन. म्हणजे किती त्याच्या मागे जरी किती लोक असतील किंवा काय वगैरे तरी, म्हणजे काही लोक बसले होते किती वर्ष तरी ते कॅप्टन झाले नाहीत. हो म्हणजे त्यांना खूप सपोर्ट होता की यांना कॅप्टन करा. हो, तरी नाही झाले. दुल्हन 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 सच के बैठी थी लेकिन दुल्हा मिला नहीं उसको. हा डायलॉग आठवतो मला. ऍक्च्युअली कपिल देवचा आहे. कपिल देव मला म्हणाला होता की बहुत दुल्हन जो है सच के बैठे लेकिन उसको दुल्हा नहीं मिल रहा है. ठीक आहे, आय मीन असं होतं क्रिकेटमध्ये, त्याची मला एवढं हे नाही आहे. परंतु वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट 10 टेस्ट मॅच मी जे लीड केलं त्यातल्या 7 टेस्ट मॅच अगेन्स्ट वेस्ट इंडिज लीड केल्या. आणि वेस्ट इंडिज तेव्हा सगळ्यात बेस्ट टीम होती. बेस्ट टीम होती, बरोबर आहे. म्हणजे आधी ऑस्ट्रेलिया इंग्लंड त्यांनी 5-5 नील त्यांनी हरवलं होतं. आणि आपल्या इंडियामध्ये कसं होतं की तुम्ही एकदा हरला कॅप्टनला कापून टाकला. तसंच मला कापला. ते ऍक्च्युली एशिया कप आम्ही जिंकला माझ्या अंडर दुबई ढाकामध्ये. त्याच्या न्यूझीलंडला आम्ही हरवलं मुंबई. बरोबर. त्याच्या अगेन्स्ट वेस्ट इंडिज मी ड्रॉ केली सिरीज. हो, आणि त्या 3 टेस्ट मध्ये मी 300 केले. म्हणजे आय थिंक इंडिया 200 केले त्याच्या, आणि 50-50 आणि मुंबईमध्ये. मुंबईत, बरोबर आहे. इंडियात केले. इंडियामध्ये. आणि वेस्ट इंडिज वॉज अ बॅड सिरीज. शेवटी एवढ्या मोठ्या करिअर नंतर रिटायर होताना काय वाटतं रे? डिसिजन घेणं खूप कठीण वाटतं. ऍक्च्युली मी सुनीलला विचारलं तेव्हा की तुला कसं वाटतं तुझे रिटायर झालास तेव्हा. तर म्हणून दिलीप, हे हाफ ऑलिस किंवा गुडलेन बॉल आपण जेव्हा स्कोर करू शकत नाही तेव्हा मला वाटतं की आय थिंक वी शुड रिटायर, असं मला वाटतं. अच्छा, तुला काय वाटतं? त्याने त्याचं कारण सांगितलं. तर मला वाटलं की ऑस्ट्रेलिया टूरला पण मला असंच वाटलं. मला वाटलं की हे जे बॉल आहेत आता जे पडत आहेत त्याच्यावरती आय मस्ट स्कोर रन्स. आणि तेच जर मी बॉल फिल्डरच्या हातामध्ये मारत असेल आय एम स्लाइटली लेट आय थिंक प्लेइंग माय शॉट्स, असं मला वाटलं. तेव्हा वाटलं की दिस इज अ टाइम टू पॅकअप. आणि त्याच्यात वन डेज पण मला खेळवलं टूरवरती त्या, आणि आपण एवढे हरवतो मॅचेस. आणि त्यांना वाटलं की आय एम नॉट गुड इनफ टू प्ले इन वन डे मॅचेस. आणि आय वॉज अ हायेस्ट रन गेटर दॅट टाइम इन वन डे मॅचेस. 3,500 रन पहिल्या मी केल्या होत्या. आणि तेव्हा तरी त्यांनी मला घेतलं नाही. तेव्हा म्हटलं की दिस इज अ टाइम यु नो. आणि 16 वर्ष पण खेळ झाली होती मला खेळून इंडियासाठी. 16 वर्ष पण खूप वर्ष झाली. जनरली तेवढा याची पिरियड असतो सगळ्यांचा. आणि आता माझा पण तेवढा होता. आणि त्याच्यानंतर मी मुंबईला खेळलो आणि एमपीच्या अगेन्स्ट आय स्कोर 284, 284 रन्स मी केले. बरोबर. हिरवानी टाकावा होता, संदीप पाटील टाकावा होता बॉलिंग वगैरे त्यांची जी एमपीची मॅच होती तेव्हा. आणि मी जेव्हा 200 बॅटिंग करत होतो तर मी बघितलं ऍक्च्युली संदीप पण टीममध्ये म्हणजे आतमध्ये बसलाय, हिरवानी पण आतमध्ये बसलाय आणि आपले कोमटे कोटळे बॉलिंग करतात. म्हटलं ह्यानं मारून मी काय करणार. 284 करून सुद्धा मला वाटलं की आता बस झालं. मी म्हटलं आता क्रिकेटर रामराम करूया म्हणून. पण तुला असं मागे वळून बघताना समाधान वाटतं की आपलं टॅलेंट याच्यापेक्षा जास्त होतं, पण याच्यापेक्षा जास्त काही करू शकलो असतो? 100%. फिजिकल फिटनेस वरती मी कधी लक्ष दिलं नाही. त्या काळात एवढं नव्हतं ना. आणि त्या काळात एवढं नव्हतं, पण दॅट वॉज रॉंग. नाही खरं. म्हणजे मी आता जर खेळलो असतो तर फिजिकल फिटनेस खूप महत्व दिलं असतं मी. बरोबर. कारण त्याच्यामुळे खूप रन्स कमी झाला. कारण 100 केल्यानंतर खूप विकेट फेकायचं होतं की बा झालं आता म्हणून असं करून. आत्ताच मी असतो ना तर ऍक्च्युली एवढा स्कोर 200, 150, 150, 200 वगैरे करत राहिलो असतो मी. मला एक जण म्हणत होता की यार तुम 100 करके अंदर बैठता था यार. हो, हा मी तुला विचारलं होतं. तर मी त्याला म्हटलं की अगर अंदर नाही बैठा तो मैं 150 कॅचेस लेता था. ऑलमोस्ट 80 कॅचेस पकडले. सपाट. पण फिजिकल फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हल्लीची जी मुलं आहेत तर ती खूप त्याच्यावर ध्यान देतात आणि इट्स अ गुड थिंग. हो यस. पैसे पण वाढले असते. पैसे खूप वाढलेत, खूपच म्हणजे खूपच वाढलेत. कोटी मिळतात रे, 1-1 कोटी म्हणजे झालं काय दिलीप? गुड. आय थिंक तसं बघितलं तर मी आनंद आहे मला. केलेच्या प्लेयर्सना चांगले पैसे मिळतात. आम्ही जेव्हा पहिली टूर केली न्यूझीलंड वेस्ट इंडिजला मी जेव्हा गेलो तेव्हा 4 महिन्याची टूर होती. आम्ही जेव्हा 60 टेस्ट मॅचेस खेळलो. 60 टेस्ट मॅचेसला 4 महिन्या टूरला आम्हाला 5,000 रुपये मिळाले बस. फक्त 2,500 रुपये आधी, 2,500 रुपये नंतर. आणि तेव्हा न्यूयॉर्कमध्ये मी एक हे घेतलं होतं, कळलं काय, फोन घेतला, कॅमेरा घेतला होता. आणि त्याच्यावर 1,500 रुपये मला ड्युटी पडली. म्हणजे मला 1,000 रुपये फक्त हातामध्ये पडले नंतर. पण ठीक आहे, तेव्हा काय मला वाटलं नाही की बाबा मग एवढे पैसे मिळले वगैरे. त्याच्यानंतर मग हळूहळू पैसे वाढत गेले. आणि किती जेव्हा मी रिटायर झालो तेव्हा 10,000 रुपये पर टेस्ट मॅच मिळायचे.
पुढची अम्बिशन बोर्डात जाणं किंवा सिलेक्टर होणं? सिलेक्टर खरं तुझ्यासारख्या माणसाने सिलेक्टर व्हायला पाहिजे. सिलेक्टरचं माझं ऍक्च्युली झोनल रिप्रेझेंटेशन जे आहे आपल्या सिलेक्शन कमिटी त्याच्या ऍक्च्युली अगेन्स्ट मी आहे, आधीपासूनच अगेन्स्ट आहे. आणि मला आधीपासून नाही म्हटलं तू सिलेक्टर हो म्हणून, पण मी म्हटलं की मी जर वेस्ट झोन मधनं झालो आणि तिकडनं दुसरा कोण जर साऊथ झोन मधनं किंवा नॉर्थ झोन गोपाळ शर्मा किंवा यशपाल शर्मा किंवा जो काही खेळलेला नसेल ते त्याचे झाले प्लेयर झाले, तर आय विल बी ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज देम. बरोबर. आणि माझं काय होईल की मी फक्त एक वेस्ट झोनचे प्लेयर्स घुसवायचे, हो, ह्याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. एक्झॅक्टली. की मला ऍक्च्युली भारतीय टीम नाही करायची. ह्याच्यामध्ये मला वेस्ट झोनचे किती आले, 8 आले का 9 आले की मी खुश झालो, बरोबर. ह्याला अर्थ नाहीये. नाही, खरंच अर्थ नाही. आणि ते मी करू शकलो असतो, बरोबर आहे. पण ते मला करायचं नव्हतं. तर तुझं म्हणणं आहे की हे सगळे झोनल सिस्टीम काढूनच टाकावे आणि 3-4 सिलेक्टर्स ठेवावे. 3 किंवा 4 सेट तुम्ही करा. आय थिंक पे देम वेल. तसं जर झालं तर दे विल पिक द बेस्ट फॉर इंडिया. दिलीप, एक शेवटचा प्रश्न आहे की तुला पुन्हा समजा नवीन आयुष्य मिळालं तर तू पुन्हा दिलीप वेंगसरकर होणंच पसंत करशील? ऑफकोर्स, पण आय विल वर्क हार्ड माय फिटनेस. अच्छा. मी जास्त फिटनेसवर ध्यान आणि 100 केल्यानंतर फिल्डिंग राहायची? 100 केल्यानंतर फिल्डिंग नाही आणि कॅचेस पण पकडणे म्हणजे माझे जास्त कॅचेस पण होते.